पूर परिस्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या तर आधी महापालिका निवडणुका घेतल्या जाऊ शकतात। मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने शिंदेच्या शिवसेनेशी युती केली तरी अन्य महापालिकात भाजपला मित्रपक्षांची गरज नाही। स्वबळावरच निवडणुका लढविल्यास पक्षाला जास्त फायदा होऊ शकतो, अशी कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांची भावना आहे। राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील युतीचा विषय लांबणीवर पडलेला आहे। राज्यातील सत्तेच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी विजयासाठी भाजपचा प्रयत्न सुरू आहे। यासाठी प्रसंगी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत वैर स्वीकारण्याची भाजप नेत्यांची तयारी आहे। तर दुसरीकडे राज्यात मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे। शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक जण देशोधडीला लागले आहेत। शेतकरी आत्महत्येचे संकट आणखी भयानक रूप घेण्याची शक्यता आहे। अशा स्थितीत भाजपपुढे आव्हानांचा महापूर निर्माण झाला आहे। यंदा राज्यात समाधानकारक पाऊस होत होता। धरणे तलाव काठोकाठ भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते। यंदाची दिवाळी गोड होण्याची शक्यता होती। मात्र सप्टेंबरच्या अखेरीस मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची स्वप्न मातीमोल झाले। गोदावरी, सीना, बिंदुसरा अनेक नद्यांना मोठा पूर आला। अवघ्या 3-4 दिवसाच्या पावसाने शेतकऱ्यांचे जगणे अवघड केले आहे। या पुरात शेतीची जमीन खरडून गेली, पण अनेक ठिकाणी नदीने पात्र बदलल्याने लाख मोलाची शेतीच गायब झाली। आता शेतकरी मोठ्या अपेक्षेने सरकारकडे पाहत आहे। दिवाळीपूर्वी सरकार पूरग्रस्तांना करणार असलेली मदत पुरेशी नसल्यास शेतकऱ्यांचे समाधान कसे करणार? बिहार निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडला जात असताना केंद्राची मदत महाराष्ट्राला कधी मिळणार? अशा अनेक आव्हानांचा सामना भाजपला करावा लागत आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यात वाढलेले जातीय तणाव आणि शेतकऱ्यांची नाराजीही भाजपचे नुकसान करू शकते। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी या महापुरानंतरची स्थिती कशी हाताळते याकडे लक्ष लागले आहे। राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना विरोधात असलेल्या भाजपकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची, हेक्टरी 25,000 रुपये मदत करण्याची मागणी केली जात होती। देवेंद्र फडणवीस यांचे जुने व्हिडिओ आता विरोधकाकडून व्हायरल करून विरोधात असताना एक भूमिका आणि सत्तेत आल्यानंतर निकष नियमाच्या आडून दुसरी भूमिका घेतली जात आहे। हा भाजपचा ढोंगीपणा असल्याची टीका विरोधक करत आहेत। विरोधकाकडून ओल्या दुष्काळाची मागणी केली जात असताना ओला दुष्काळ नावाचा शब्दप्रयोगच शासनात नाही, अशा प्रकारची उत्तरे देऊन सत्ताधारी भाजपकडून शेतकरी व विरोधकांचा रोष ओढून घेतला जात आहे। महापुराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, दत्तात्रय भरणे, दादा भुसे, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, तानाजी सावंत या नेत्यांनी विविध ठिकाणी पाहणी केली। तेथे त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते। हा महायुती सरकारसाठी जबरदस्त झटका आहे। एके ठिकाणी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याला प्रेमाने उत्तर देणे अपेक्षित होते, पण त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन तेथून हुसकावून लावले। अशा घटनांमुळे सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे। भाजपचे महापालिकात वर्चस्व असले तरी आतापर्यंत त्यांना ग्रामीण भागात निर्विवाद सत्ता मिळवता आलेली नाही। त्यामुळे जवळपास 3.25 वर्षांनंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होत असताना तेथे सत्ता मिळाली पाहिजे, यासाठी भाजपने गेल्या अनेक महिन्यापासून तयारी सुरू केली आहे। यासाठी विविध जिल्ह्यातील माजी आमदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्यासह स्थानिक नेत्यांची भाजपमध्ये मेगा भरती करण्यात आली आहे। राज्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही। शेतकरी लाडक्या बहिणींना मदत केल्यानंतर निवडणुकीसाठी लागणारा खर्च करण्यासाठी पैशाची चणचण भासणार आहे। प्रतिकूल राजकीय स्थिती, शेतकऱ्यांचा रोष आणि नाजूक आर्थिक स्थितीमुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्याची चर्चा सुरू झाली आहे। सध्याची भाजपची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे। महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य गुजरातमध्ये नुकताच राजकीय भूकंप झाला। केवळ मुख्यमंत्री सोडून सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले। तसेच लगेचच नव्या चेहऱ्यासह नवे मंत्रिमंडळ स्थापन झाले। येत्या 2-3 महिन्यात गुजरातमध्ये देखील महाराष्ट्राप्रमाणेच
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत। याच पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये भाजपचे काम न करणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला आणि अँटी इन्कम्बन्सी टाळण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली। आता हाच पॅटर्न महाराष्ट्रातही लागू होऊ शकतो अशी भीती महाराष्ट्रातील नेत्यांनाही वाटत असावी। महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी घडलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचा पॅटर्न येतो की काय अशी शंका येण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे। मुंबई महापालिका तर त्यांच्या प्रथम क्रमांकासाठी टार्गेटवर आहे। त्यातच जिल्हा परिषदा, नगर परिषदा, नगरपंचायती, पंचायत समित्या आणि महापालिका अशा सर्वच निवडणुकांसाठी भाजपच्या मंत्र्यांनाच टार्गेट देण्यात आलेले आहे। यासाठी पालकमंत्री आणि जिथे पालकमंत्री नाहीत तिथे संपर्क मंत्री अशा सर्वांवरच भाजपने या निवडणुकांमध्ये गुलाल उधळण्याची जणू हमीच घेतली आहे। यासाठी विभागवार बैठकांचा धडाकाच मुख्यमंत्र्यांनी लावला आहे। याच्या 2 फेऱ्याही पूर्ण झाल्यात। येत्या काळात अशा आणखीन फेऱ्या होऊ शकतात। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर भाजपला घवघवीत यश मिळालं किंवा यश मिळत असल्याचं दिसून आलं तर अनेकांची मंत्रिपद कायम राहतील, अन्यथा मंत्रिमंडळात फेरबदल होऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, असे तर्कवितर्क आता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवले जात आहेत। याचाच अर्थ जे शेजारच्या गुजरात राज्यात निवडणुकीपूर्वीच हे प्रत्यक्षपणे दिसून आले आहे तेच महाराष्ट्रातही निवडणुकीपूर्वीच घडू शकते याची धास्ती आता भाजपच्या मंत्र्यांना सतावत असणार आहे। त्यातच अद्याप आपल्याकडे निवडणुकांची अधिकृत घोषणा झालेली नाही, पण बहुतेक करून महायुतीतील 3ही पक्ष हे स्वबळावरच स्थानिक पातळीवर निवडणुकीला सामोरे जातील अशी शक्यता वाटू लागली आहे। कारण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना जे वाटेल त्याचप्रमाणे युती किंवा स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला जाईल असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे जर भाजप देखील स्वबळावर लढणार असेल तर विभागाचे मंत्री आणि पालकमंत्र्यांना जिल्ह्याप्रमाणे गुलाल उधळण्याची जबाबदारी देखील निश्चित केली जाऊ शकते।